पण मोफत. नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास हितगुज आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हितगुजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ते मणक्यांचे विकार आणि त्यावरचे अत्याधुनिक उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे या विषयातले तज्ञ डॉक्टर सचिन महाजन यांना. आपण चर्चेकडे वळण्याआधी सरांचं स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये. सर, स्वागत तुमचं हितगुज आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार. चर्चेकडे वळण्याआधी आपण थोडक्यात ओळख सुद्धा करून घेऊया. डॉक्टर सचिन महाजन हे स्पायनल आणि न्यूरोलॉजिकल सर्जन आहेत. पुण्यामधल्या बीजे मेडिकल कॉलेजमधून त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठातून न्यूरो सर्जरीचं त्यांनी शिक्षण घेतलं. तसंच जपान आणि कॅनडामधून सुद्धा मणक्यांच्या शस्त्रक्रियेचं म्हणजेच न्यूरो सर्जरीचं आधुनिक शिक्षण त्यांनी घेतलं आणि गेल्या 6 वर्षांपासून ते सह्याद्री हॉस्पिटल पुणे इथं कार्यरत आहेत. सह्याद्री हॉस्पिटल ही महाराष्ट्रातली हॉस्पिटलची एक सर्वात मोठी शृंखला आहे. डॉक्टर चारुदत्त आपटे यांच्या कल्पनेचं ते मूर्त स्वरूप आहे. आजमितीला सह्याद्री हॉस्पिटलचे लिमिटेडच्या अंतर्गत एकूण 11 हॉस्पिटल्स आहेत. 1300 बेड्स, 1200 डॉक्टर्स आणि 2300 कर्मचारी आहेत. पुणे, नवी मुंबई, कराड, नाशिक, जालना अशा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल्सच्या शाखा आहेत. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये मणक्यांच्या विकारांबाबत काय नेमके सगळे विकार असतात आणि त्यावरचे अत्याधुनिक नेमके उपचार काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सचिन महाजन यांच्याकडून. लगेचच चर्चेला सुरुवात करतोय. सगळ्यात आधी जर या विषयाचं बोलायचं झालं सर, तर काय नेमकं मणक्यांच्या संरचनेविषयी सांगता येईल? मानवी मणका जर बघितला तर साधारण एस आकाराचा असतो. त्याच्यामध्ये मानेचे 7 मणके असतात, छातीचे 12 मणके असतात, कमरेचे 5 मणके असतात आणि खाली ही त्रिकस्थी किंवा 5 मणक्यांनी चिटकून बनलेलं एक त्रिकोणी रंगाचं हाड असतं, त्रिकोणी आकाराचं हाड असतं. तर पहिले जे 24 मणके म्हणजे मानेचे, छातीचे आणि कमरेचे हे हलणारे मणके असतात आणि त्यातल्या त्यात कमरेचा मणका आणि मानेचा मणका हा सगळ्यात जास्त हलतो. छातीच्या मणक्याला हालचाल जरा कमीच होते कारण ते बरगड्यांनी जकडलेला असतो. कमरेच्या मणक्याची झीज सगळ्यात जास्त आपल्याला दिसून येते कारण की ह्या मणक्याला लवचिकता प्रदान करण्यासोबत शरीराचं वजन धरणं हे 2 कार्य त्या मणक्याला करावे लागतात. म्हणून जसं आपलं वय वाढत जातं त्यामुळे कमरेच्या मणक्यावरती सगळ्यात जास्त भार येऊन त्याची झीज लवकरात लवकर जाणवते आणि म्हणूनच जे काही मणक्याचे विकार आहे त्याच्यामध्ये कंबरदुखी हा सगळ्यात जास्त आपल्याला कॉमनली आढळला जातो. प्रत्येक मणक्याचा आकार बघाल तर असा अंगठीसारखा असतो. ओके, तर असं समजा की एवढ्या सगळ्या अंगठ्या आपण एकमेकांवर रचल्या तर कशी नळी तयार होईल तशी नळी तयार होती जी थेट मेंदूच्या खोडापासून सुरू होते ते खाली माकड हाडापर्यंत जाते. त्या नळीमध्ये आपली मज्जारज्जू म्हणजे मेन केबल, म्हणजे मेंदूला आपण जर पॉवर स्टेशन म्हणलं आणि मज्जारज्जू ही त्यातनं निघणारी मेन केबल आणि त्याच्यातनं खाली निघणाऱ्या हळूहळू छोट्या छोट्या नसा ज्या छोट्या वायर्स आहेत की हाताला, पायाला, शौचाच्या आणि लघवीच्या कंट्रोलसाठी जाणाऱ्या ज्या छोट्या छोट्या नसा असतात. तर असं हे सगळं सर्किट हाऊस असतं. तर मणक्याचं काम असतं की त्या मज्जारज्जू संस्थेला प्रोटेक्शन देणं किंवा त्याची सुरक्षा करणं. ओके, त्यासोबतच शरीराची हालचाल, शरीराला लवचिकता प्रदान करणं. तर ही आहे थोडक्यात मणक्याची रचना. ओके, पण मग मणक्यांच्या विकारांकडे जर वळायचं ठरलं तर नेमके मणक्यांचे विकार कोणकोणते असतात आणि त्याची लक्षणं नेमकी काय दिसतात? मणक्यांचे विकार बघितले तर आता हे स्लाइडकडे मी दाखवला जातो. तर नॉर्मल 2 मणके एकमेकांपासून ह्या एका गादीने सेपरेट केलेले असतात. गादी किंवा चकती किंवा डिस्क आपण म्हणतो. ती शॉक ॲब्झॉर्बचं काम करते. तिचा आडवा जर आपण प्रेझेंटेशन बघितलं तर ती बाहेर असं रबराच्या टायरीसारखं घट्ट त्याला आवरण असतं आणि सेंटरला टूथपेस्ट सारखं जेल असं हे नरम पदार्थ असतो. ओके, तर सगळ्यात कॉमन आपल्याला जे दिसतं झीज ती म्हणतो गादीची झीज किंवा गादी सुकणं. आपण इकडेही बघू शकतो सर. हां, गादीची झीज किंवा गादीचं झिजणं. तर त्याच्यामध्ये गादीमधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि असे द्रव किंवा तत्व तयार होतात की जेणेकरून पाठीमध्ये दुखणं तयार होतं पेशंटला. ओके, त्याला डिजनरेटेड डिस्क म्हणतो आपण. ओके, ही जी आहे ती. आणि ही सोबतच्या MRI मध्ये दिसते की जर नॉर्मल डिस्क ही वरच्या 3ऱ्या-4थ्या मणक्यामध्ये दिसते जी थोडीशी पांढरट दिसते, ती 4थ्या-5व्या मणक्या आणि पाचव्या माकडाच्या मणक्यामध्ये थोडीशी काळपट झाली आहे तर ते MRI मध्ये थोडीशी काळपट दिसते. तर ते चिन्ह असतं. ह्याच्यातले बहुतांश 40 ते 50% लोकांना काहीही चिन्ह जाणवत नाहीत. पण काही लोकांना स्थानिक दुखणं येणं म्हणजे कमरेची गादी झिजली असेल तर कमरेमध्ये दुखणं, मानेची गादी झिजली असेल तर मानेचं दुखणं, त्याच्यानी हातामध्ये किंवा पायामध्ये कळा जात नाही. ओके, दुसऱ्या प्रकारचा जो आजार आहे जो कॉमनली तरुण लोकांमध्ये आढळतो तो म्हणजे हर्निएटेड डिस्क किंवा स्लिप डिस्क की ज्याच्यामध्ये
गादीचा एक तुकडा म्हणजे गादीचा तुकडा बाहेर येणं म्हणजे काय, तर हे बाहेरचं आवरण रबरासारखं जे घट्ट आवरण असतं ते फाटून एक जेल सारखा तुकडा बाहेर येतो आणि ते हाताला किंवा पायाला जाणाऱ्या नसेला तो घट्टपणे दाबतो आणि त्याच्यामुळे प्रचंड वेदना पेशंटला पायामध्ये किंवा हातामध्ये निर्माण होतात. शायटिका आपण जे म्हणतो ते म्हणजे हे अशा प्रकारचं दुखणं असतं की एका विशिष्ट नसेवरती ते प्रेशर येतं त्या गादीचं आणि म्हणून पेशंटला ते दुखणं येतं. थोडंसं वयस्कर वयामध्ये आपण बघितलं कुठला आजार येतो तर त्याला आपण लंबर कॅनास स्टेनोसिस म्हणतो की ज्याच्यानी कमरेच्या मणक्यातल्या ज्या नसांसाठी जी जागा असते ती निरुंद होते. आणि त्याच्यामध्ये पेशंटचं चिन्ह असं असतं की पेशंटला थोडंसं चालताना थोडंसं अंतर चालल्यावरती दोन्ही पायांमध्ये एस्पेशली स्नायूंमध्ये कळा येतात, क्रॅम्प्स आपण जे म्हणतो, एस्पेशली खुब्यामध्ये, मांड्यांच्या स्नायूंमध्ये आणि पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये. दोन्ही पायांमध्ये साधारण सारखं दुखणं असतं. थोडा वेळ चाललं, हे दुखणं आलं आणि पेशंट बसला 2 मिनिटं 5 मिनिटं की पेशंटला बरं वाटतं. थोड्या वेळाने पुन्हा पेशंट तेवढंच अंतर चालू शकतो. जसं वय वाढत जातं तसं खूप हळूरित्याने हा त्रास वाढत जातो आणि जे अंतर पेशंट न बसता चालू शकतो ते अंतर हळूहळू कमी कमी होत जातं. तर त्याला आपण आमच्या भाषेमध्ये न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन असं म्हणतो की जे हे लंबर कॅनास स्टेनोसिसचं चिन्ह असतं. तर त्याच्यामध्ये नक्की काय होतं तर नसांच्या अखंड पिशवीवरती म्हणजे एका नसेवर नाही पण अखंड पिशवीवरती सगळीकडनं दाब येतो. त्याच्यामध्ये पुढनं ही गादीचा तुकडा थोडासा मागे बाहेर येतो. मागे हे लिगामेंटम फ्लेवम नावाचे जे स्ट्रक्चर्स असतात किंवा टिश्यूज असतात ते सुजतात आणि हे साईडला सांधे किंवा फॅसेट जॉईंट म्हणून असतात ते पण सुचतात. हे 3 गोष्टी मिळून जी नॉर्मल गोल असणारी नसांची थैली असते तिला असं त्रिकोणी बारीक आकार करून त्या नसांना दाबतात. त्यामुळे नसा तेवढ्या कार्यक्षम राहत नाहीत आणि म्हणून त्या नॉर्मल अंतर पेशंटला चालू देत नाहीत. ओके, तर हा झाला तिसरा विकार. आणि चौथा आणि मोस्ट कॉमनली आढळणारा विकार म्हणजे की एक मणका दुसऱ्या मणक्यावर पुढे स्लिप होणं किंवा घसरण, त्याला स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणतो आपण. हा बराच कॉमन असा मला वाटतं आजार स्पॉन्डिलोसिस. स्पॉन्डिलोसिस म्हणजे मणक्याची झीज आणि स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे स्पॉन्डिलोसिस मधला एक भाग की ज्याच्यामध्ये एक मणका दुसऱ्या मणक्यावर पुढे घसरणं. तर स्पॉन्डिलोसिस आणि स्पॉन्डिलोलिस्थेसिस मध्ये हा फरक आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होतं की पेशंटच्या हालचालीनुसार म्हणजे पेशंट जर पुढे वाकत असेल किंवा पेशंट जास्त उभं राहिलं तर वरचा जो मणका आहे तो खालच्या मणक्यावरती थोडा पुढे सरकतो आणि त्याच्याने पेशंटला प्रचंड वेदना होतात. स्थानिक वेदना खूप जास्त असतात. म्हणजे थोडा वेळ उभं राहिलं, एस्पेशली बायका म्हणतात की किचनमध्ये मी 5 मिनिटं 10 मिनिटं सुद्धा उभं राहू शकत नाही. अशी उभं राहिली की माझी पाठ भरून येते आणि मला बसावं लागतं. काही लोकांना पायांची नस जर दाबली जात असेल तर त्यासोबत पायांचं दुखणं सुद्धा चिन्ह दाखवू शकतात. आलं लक्षात? तर हे आहेत मेन 4 मणक्याचे विकार की जे झीजमुळे किंवा वयाच्या वाढीमुळे येणारे विकार आहेत. इतर विकार म्हणलं तर इन्फेक्शन की ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग किंवा ट्युमर्स असू शकतात मणक्यामध्ये. ओके, तर ते विकार दुर्मिळ असतात आणि त्यांना शक्यतो ऑपरेशनवर यश लागण्याची शक्यता असते. ओके, अगदी सर, मणक्यांच्या विकाराला ऑपरेशन हे करावंच लागतं का? कारण औषध उपचार घेऊन जो थकलेला रुग्ण असतो तो शेवटी ऑपरेशनकडे वळतो, पण मग ह्याला ऑपरेशन करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो का? आणि जर ऑपरेशन करण्याचा पर्याय असेल तर तेव्हा केव्हा योग्य असतं हे ऑपरेशन करणं? हृदय आणि मणक्यांच्या विकारांमध्ये एस्पेशली हे झीज या गोष्टींचा आपण विचार केला तर ऑपरेशन फार कमी लोकांना लागतं. म्हणजे 80% लोक हे फक्त फिजिओथेरपी आणि औषधं या प्रकारानेच त्यांचं आपण दुखणं कमी करू शकतो. ऍक्च्युली हे मणक्याच्या झीज आपण जर विचार केला तर ह्याला आजार न समजता जर वयोमानानुसार येणारे बदल असं जर आपण समजलं तर त्याचे शास्त्र समजायला जरा सोपं जातं. आणि त्याच्यावरनं 2 निष्कर्ष आपले निघतात. एक निष्कर्ष म्हणजे की हा त्रास हळूहळू का होईना तो वाढत जाईल, आपल्याला पुढे पुढे त्रास देत जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे जरी हा वाढला तरी ह्याची गती वाढण्याची मात्र खूप हळू राहणार आहे. ओके, तर आपण जे उपचार देतो त्याच्यानी आपण जी झीज आलेली आहे ती काही झीज आपण रिव्हर्स नाही करू शकत किंवा ती उलटी करू शकत नाही. आपण त्याच्याने काय करू शकतो तर पेशंटला त्या झीजमुळे होणारा त्रास कसा कमीत कमी सहन करावा लागेल, म्हणजे पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ किंवा पेशंटच्या आयुष्याची गुणवत्ता कशी आपल्याला वाढवता येईल त्याकडे आपलं लक्ष असतं जेव्हा आपण उपचार देतो तेव्हा. ओके, तर फिजिओथेरपी हेच मेन उपाय आहे. काही लोकांना फिजिओथेरपीने नाही फरक पडला तर आपण इंजेक्शन देऊन सुद्धा त्यांचं दुखणं कमी करायचा प्रयत्न करू शकतो. आणि तेही जर सक्सेसफुल नाही झालं तर मग आपण ऑपरेशनकडे वळतो. तर ऑपरेशनमध्ये काय काय पर्याय आहेत तर मी जे दाखवलं आधी की डिजनरेटेड डिस्क, तर डिजनरेटेड डिस्क जो पहिला प्रकार दाखवला झीजचा
त्याला साधारण 98% लोकांना तर काही ऑपरेशन वगैरे लागत नाही. 90% तर फिजिओथेरपीनेच बरे होतात. साधारण पुढच्या 7-8% इंजेक्शनची गरज पडते. फारच दुर्मिळ म्हणजे 100तनं एखाद दुसऱ्या माणसालाच ऑपरेशनची गरज पडू शकते की ज्याच्यामध्ये आपण ती गादी प्रत्यारोपण किंवा ते फ्युजन सर्जरी की ज्याच्यामध्ये ते 2 मणके कायमचे चिटकवून देतो जेणेकरून त्या गादीवरती वजन राहत नाही आणि त्याच्यापासून येणारं दुखणं आपण पेशंटचं कमी करू शकतो. तर हे त्या डिजेनरेटेड डिस्कचा उपचार आहे. दुसरं मी म्हणलं ते हर्निएटेड डिस्क किंवा डिस्क प्रोलॅप्स किंवा चकती सरकणं, त्यालाही शक्यतो ऑपरेशन लागत नाही. कारण 80% लोकांमध्ये साधारण जी काय गादीचा तुकडा बाहेर आलेला आहे तो आपल्या शरीरामध्ये असे तत्व किंवा केमिकल्स किंवा एन्झाईम्स त्या ठिकाणी जाऊन अक्षरशः तो गादीचा तुकडा विरघळायला मदत करतात आणि नस आपोआप नैसर्गिकरित्या मोकळी होऊन जाते आणि पेशंटचं दुखणं कमी होतं. त्यासाठीच आपण 3 महिने थांबतो की जेणेकरून नैसर्गिकरित्या पेशंटचं दुखणं जात आहे का नाही ते बघायला. जर त्याच्याने नाही गेलं, पेशंटचं दुखणं तसंच राहिलं किंवा पेशंटला प्रोग्रेसिव्हली म्हणजे हळूहळू पायाची ताकद एखाद्या नसेमध्ये कमीत कमी होत चालली आहे किंवा तिसरं जे इंडिकेशन आहे ऑपरेशनचं की लघवीच्या नसांवरती परिणाम येऊन पेशंटला लघवीला त्रास होतोय. तर ह्या 3 कारणासाठी आपण त्याचं ऑपरेशन करतो की ज्याच्यामध्ये जो गादीचा तुकडा बाहेर आलाय तो आपण काढतो आणि त्या नसेला मोकळं करतो. ओके. अगदी. मग जर ऑपरेशनचे प्रकार यामध्ये काही आहेत का? जर असतील तर ते नेमकं कोणते आहेत आणि काही नवीन पद्धती सुद्धा त्यामध्ये आल्यात का? हो. तर मेन ऑपरेशनचे प्रकार म्हणजे आपण मी जे आता एक्सप्लेन केले की तेच पद्धत आपल्याला खुल्या पद्धतीने करता येतात किंवा दुर्बिणीने पण करता येतात. आलं लक्षात? तर खुल्या पद्धतीने करणं म्हणजे त्याच्यामध्ये मोठी चीर घेणं, आतमध्ये स्नायूंना हाडांपासून वेगळं करणं आणि ते स्नायूंना सेपरेट करून मग तिथे जाऊन आपल्याला ते हाडाचे तुकडे काढून ते नसा मोकळ्या करणं. पण आजकाल दुर्बिणीच्या प्रक्रियेच्या पद्धतीने आपल्याला स्नायूंना कमीत कमी इजा देऊन आपण स्लाइडमध्ये बघू शकता की हे पूर्ण चिरफाड करण्याऐवजी आपण छोटंसं एक ट्यूब सारखी घालून त्याचा स्कोप म्हणून उपयोग करून आपण ठराविक ठिकाणी जाऊन की ते दिसते आपल्याला हे डिस्कचा तुकडा इथे बाहेर आले त्याच्यासाठी पूर्ण उघडून आणि फक्त एवढासा तुकडा काढण्यात काही गरज नाही. फक्त आपण ही दुर्बीण घातली की डायरेक्ट गादीच्या वरतीच ती घालायची, थोडासा हाडाचा तुकडा काढायचा 5 मीटर बाय 5 मीटर आणि बाहेर आलेला गादीचा तुकडा काढून टाकायचा. ओके. तर हे ऑपरेशनच्या वेळेचा एक फोटो दाखवतो तुम्हाला की ज्याच्यामध्ये हा एक मोठा गादीचा तुकडा जो बाहेर आलेला आहे त्याने ह्या नसेला आतमध्ये ढकललेला आणि दाबलेला आहे जोरात आणि ते गादीचा तुकडा काढल्यावरती ही नस आपल्याला मोकळी झालेली दिसते की ज्याच्याने पेशंटचं दुखणं ताबडतोब कमी होतं. आणि ह्या पेशंटचं म्हणजे आपण सकाळी ऑपरेशन केलं तर ह्यांना संध्याकाळी अक्षरशः चालवू शकतो कारण स्नायूंवरती काही इजा झालेली नसते त्यामुळे त्यांना पाठीचं दुखणं फार काही राहत नाही आणि पेशंटची रिकव्हरी लवकरात लवकर होऊ शकते. अगदी. ह्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेविषयी आपण आणखी सखोल चर्चा करूया. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजमध्ये आज आपण चर्चा करतो एका महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे मणक्यांचे विकार आणि त्यावरचे नेमके सध्याचे आधुनिक उपचार काय आहेत या विषयावर आपण चर्चा करतो. आणि डॉक्टर सचिन महाजन सह्याद्री हॉस्पिटलचे पुणे इथनं आपल्याबरोबर आलेले आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. ते पुन्हा एकदा आम्ही चर्चेकडे वळतोय. अगर मगाशी आपण वेगवेगळ्या मणक्यांच्या उपचारांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया पाहिल्या, तर आणखी आपले मला वाटते 2 मणक्यांचे विकार आहेत, तर त्यावरचे नेमके काय सध्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहे सांगूया. ओके. तर आधी मी जे सांगितलं डिजनरेटेड डिस्क आणि डिस्क सरकली किंवा चकती सरकणं त्याच्यासाठीच्या सर्जरी होती त्या मी सांगितले तुम्हाला. तिसरा जो प्रॉब्लेम होता लंबर कॅनल सिनोसिस किंवा नसांसाठीची जागा निरुंद होणं, त्याच्यासाठी अगदी साधा उपाय आहे, त्याला लंबर लॅमिनेक्टॉमी किंवा आपण फक्त मागणं जाऊन थोडक्यात काय तर बोटासाठी अंगठी टाईट होणं, तसंच झालेलं असतं की नसांच्या पिशवीसाठी तो मणका टाईट झालेला असतो. तर मग मणक्याचा जो कमी महत्वाचा भाग आहे की जेणे मागचा लॅमिना म्हणून एक भाग असतो तो भाग आपण काढला तर एका बाजूने त्या नसा चांगल्या मोकळ्या होतात आणि पेशंटचा तो त्रास कमी होतो की जेणेकरून जे आज पेशंटला ऑपरेशनच्या आधी फक्त अर्धा किलोमीटर किंवा पाव किलोमीटर चालता येत होतं ते ऑपरेशन नंतर पेशंटचं चालणं हळूहळू सुधारतं आणि अक्षरशः 2-3 किलोमीटरपर्यंत आरामात चालता येतात कारण त्या नसा आता मोकळ्या झालेल्या असतात आणि त्या पेशंटला पूर्ववत चालण्यासाठी मदत करू शकतात.
चौथा जो प्रकार राहिला त्याला आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणतो, की ज्याच्यामध्ये एक मणका दुसऱ्या मणक्यावर पुढे घसरतो. त्याच्यामध्ये जर पेशंटचा त्रास भरपूर असेल, पेशंटच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्यावरती परिणाम होत असेल, तर त्याला शस्त्रक्रिया करावी लागते आपल्याला. की दोन भाग असतात त्या शस्त्रक्रियेचे. एक म्हणजे ज्या नसांवरती प्रेशर आहे त्या नसांना मोकळं करणं, आणि दुसरी गोष्ट जी मणक्यांची घसरण आहे एकमेकांवरती ती थांबवणं. तर ती थांबवतो कशी आपण, तर त्या मणक्यांमध्ये आपण स्क्रू आणि रॉड घालतो. की जसे हे स्क्रू घातलेले आहे, हा आता दुसरा आणि तिसरा, पहिला आणि दुसरा मणका दाखवलाय, की त्याच्यामध्ये असे स्क्रू घालतो आणि ते असे रॉडने जोडतो. तर ते हे स्क्रू पूर्णच्या पूर्ण हाडांमध्ये असतात, ते कुठेही नसांच्या आजूबाजूला जात नाही. ते एक्सरे आणि सियामच्या गायडन्समध्ये आम्ही बघून ते व्यवस्थित स्क्रू घालतो. पण आजकाल टेक्नॉलॉजी, भूल द्यायची पद्धत, परत न्यूरो मॉनिटरिंगची सोय, की ज्याच्यामध्ये आपण ऑपरेशन एकदम सुरक्षितरित्या करू शकतो आधुनिक तंत्रज्ञानामुळे. तर त्याच्यामुळे हे ऑपरेशन दिवसेंदिवस सोपे आणि टेक्निकली सोपे झालेले आहेत, आणि पेशंटची रिकव्हरी पण त्या मानाने चांगली होत गेलेली आहे. पण मग ह्याच्या शस्त्रक्रिया नेमक्या कशा असतात, हे सुद्धा दुर्बिणीद्वारे सगळं होऊ शकतं? हो, ह्या सुद्धा शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे होऊ शकतात. हे लॅमिनेक्टॉमी जे सांगितले ती पण आपण मी जे दाखवलं त्या पद्धतीने करता येईल. आणि परक्युटेनियस स्क्रूजच्या आधारे आपण हे स्क्रू सुद्धा परक्युटेनियस पद्धतीने ते घालून ते कमीत कमी चिरपाड करून ते ऑपरेशन्स आपण करू शकतो. अच्छा सर, शस्त्रक्रियेविषयी मला एक असा प्रश्न विचारायचा होता, की पूर्वी ज्या शस्त्रक्रिया जसं तुम्ही सांगितलं की तिथे कट घेऊन आपण अशा पद्धतीने करत होतो, आणि आता दुर्बिणीद्वारे ते अगदी सहज शक्य झालंय. पण मग ह्याचा इफेक्ट जो असतो तो तसाच असतो का, किंवा लॉंगिटिव्हिटी जी आहे त्यानंतरची, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? हो, इफेक्ट आता कुठलंही आपण नवीन तंत्रज्ञान सर्जरीमध्ये किंवा शस्त्रक्रियेमध्ये अवलंबतो, तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणजे त्या शस्त्रक्रियेची गुणवत्ता किंवा रिझल्ट्स आपण जे म्हणतो ती कॉम्प्रोमाइज न होता किंवा त्याच्यावरती काहीही परिणाम न होता तुमचे रिझल्ट्स अजून चांगले मिळायला पाहिजे. त्यामुळे जर मी दुर्बिणीने करत असेल पण त्याच्यावरती मला जर हवा तो फायदा मिळत नसेल तर मग त्या शस्त्रक्रियेला अर्थ नाही. त्यामुळे आधी मला त्या विश्वास बसला पाहिजे किंवा दुर्बिणीने ह्या पेशंटला शस्त्रक्रियेचा फायदा होईल तेव्हाच आपण तो करतो. ओके. आणि दुसरी गोष्ट, दुर्बिणीने करण्याचा ॲडव्हान्टेज असं की पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. त्याच्या पेशंटचं दुखणं पाठीचं ऑपरेशन नंतर जे असतं ते कमी राहतं. स्नायूंची कमजोरी जी होते ऑपरेशन नंतर ती कमी राहते. म्हणून आपण बेसिकली दुर्बिणीची शस्त्रक्रिया प्रेफर करतो. म्हणजे जास्त आपल्याला अवलंबतो. जर जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा ती अवलंबलेली चांगली असते. अच्छा. खरं तर या शस्त्रक्रियानंतर सुद्धा अनेक प्रश्न असतात रुग्णांचे. नेमकी कशी काळजी घ्यायची, काय नेमकं यानंतर आपण करायचं, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजमध्ये आज आपण चर्चा करतो ते मणक्यांचे विकार आणि त्यावरचे अत्याधुनिक उपचार. आणि विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर सचिन महाजन. आपण पुन्हा एकदा सरांकडे जाऊया. सर, मगाशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया बघितल्या मणक्यांच्या विकारांमध्ये. मात्र या शस्त्रक्रिया एकतर कितपत यशस्वी ठरतात आणि रुटीनला यायला किती वेळ लागतो अशा रुग्णांना जे शस्त्रक्रिया करतात त्यांना? आपण जे पूर्वी ऐकायचो की मणक्याच्या शस्त्रक्रियांची पेशंटला खूप धास्ती असायची किंवा माझं ऑपरेशन झालं तर मला 3-3 महिने झोपून राहावं लागेल आणि मला चालता येणार नाही वगैरे. तर आजकाल तंत्रज्ञानाच्या आधारे ते आपण खूपच कमी करून टाकलेलं. म्हणजे आजकाल एवढं वेळ झोपून राहण्याची काहीही गरज नाही. आज जर ऑपरेशन झालं तर आमचा प्रयत्न असतो की उद्याच पेशंटला चालवायचं, फिरवायचं, परवा जिने चढ उतर करून तेरवा घरी पाठवायचं. म्हणजे आमच्यासाठी ऑपरेशन नंतर पेशंटला लवकरात लवकर बेडच्या बाहेर जसं काढता येईल ते आमचं उद्देश असतं. दुर्बिणीने केलं तर बऱ्याच वेळा आम्ही सकाळी सर्जरी झाली की संध्याकाळीच आपण पेशंटला चालवतो, फिरवतो. आलं लक्षात? ऑपरेशन नंतर 3 मेन व्यायाम असतात की जे काही आम्ही सांगतो पेशंट्सला करायला, स्पेशली कमरेच्या मणक्याच्या एक्सरसाइज ऑपरेशन नंतर. ते म्हणजे साधं चालणं आम्ही पेशंटला करायला सांगतो भरपूर. ते हळूहळू दिवसेंदिवस असं वाढवायचं की साधारण 3 आठवड्यानंतर पेशंट दिवसाला 3 किलोमीटर चालायला पाहिजे. दुसरी गोष्ट टाचेवर चालणं आणि तिसरी गोष्ट पंजावर चालणं. कारण कमरेच्या मणक्यामध्ये टाचेवर आणि पंजावर चालण्याच्या स्नायूंचा कंट्रोल खूप जास्त असतो, म्हणून त्यांची आपण एक्सरसाइज त्यांना जास्तीत जास्त करायला लावतो. 3 पथ्य आपण साधारण पेशंटला पाळायला लावतो की जे कुठल्याही मणक्याच्या आजाराच्या पेशंटने पाळणं गरजेचं असतं पण त्यांना माहीत नसतं. ऑपरेशन नंतर 1.5 ते 2 महिने ते
पेशंटला चालू ठेवायला लागतात ते पथ्य. ते म्हणजे पुढे वाकून जड न उचलणं, बाथरूमला कमोड वापरणं किंवा खुर्ची वापरणं, की जेणेकरून खाली बसणं फारच धोकादायक असतं, कारण की खाली बसण्यामध्ये जी चकती असते किंवा गादी असते त्याच्यामध्ये खूप जास्त प्रेशर असतं. अच्छा. म्हणजे मॅक्झिमम प्रेशर कुठल्या पोझिशनमध्ये त्या गादीमध्ये असेल तर जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहण्यामध्ये ते प्रेशर असतं आणि स्नायू पण दुखावले जातात. तिसरं पथ्य म्हणजे जेवणाला पण शक्यतो टेबल खुर्ची वापरणं किंवा कॉटवर बसून जेवणं. हे 3 आम्ही पथ्य सांगतो. ते 1.5-2 महिन्यामध्ये आपण सगळं एक्सरे आणि सगळं पेशंटची रिकव्हरी चेक करून आपण मग पेशंटला सांगतो की तुम्ही हे पथ्य नंतर काढून टाका. तर नॉर्मल हे 3 व्यायाम आणि 3 पथ्य असतात. आता सक्सेस रेट किंवा यशस्वीपणा बघाल तर ह्या शस्त्रक्रिया आजकाल मी सांगितले आहे त्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होत आहेत. एस्पेशली एखाद्या नसेवरचं प्रेशर असेल आणि ते आपण काढण्यासाठी शस्त्रक्रिया तर 20 मधले 19 पेशंट म्हणजे साधारण 95% पेशंट्सला खूपच चांगला फरक पडतो. अच्छा. ओके. रिकरन्स रेट म्हणजे की पुन्हा त्रास होण्याची जी भीती, पूर्वी जे साधारण 20 ते 30% रिकरन्स रेट असायचं दुखणं परत येण्याचं ऑपरेशन, ते पण आजकाल खूप कमी झालेलं आहे. साधारण ते 2 ते 3% चाललेलं आहे की एखादी गादी सरकली आणि पण ती काढली आणि त्याच्याने नस मोकळी केली तर ती पुन्हा दाबली जाण्याचे चान्सेस किती साधारण 2 ते 3% आहेत आजकाल. अच्छा. बरं, पण मग एकंदरीतच खरं तर मला कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या भागात येतो तेव्हा विचारायचं की मणक्यांच्या विकाराचा कमीत कमी त्रास किंवा हे मणक्यांचे विकार उद्भवूच नाही ते याच्यासाठी जे सध्या तरुण वय जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय सल्ला देऊ शकूया? हो, तर आजकाल आपण बघितलं तर तरुण लोकांमध्ये ही मणक्यांचे विकार दिसायला लागले. असे सिरियस विकार नाही आहेत पण झीज लवकर यायला लागली आहे. त्याचं कारण म्हणजे आपली बैठी जीवनशैली किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल आपण जे म्हणतो. आता मी तेव्हाच आता तुम्हाला सांगितलं की बसण्याच्या पोझिशनमध्ये त्या डिस्क किंवा चकतीमध्ये प्रेशर सगळ्यात जास्त असतं. तर त्याच्यामुळे डिस्कचं झीज जी आहे ती लवकर होते आणि ती लवकर दुखणं निर्माण करते. असं नाही की त्याला ऑपरेशन लागतं पण त्याच्यानी पेशंटला दुखणं तर नक्कीच येतं. अच्छा. परत व्यायाम कमी झालेले आहेत लोकांचे. खरं. दुसरी गोष्ट खाण्यापिण्याचे प्रकार पण जरा बिघडल्यामुळे त्याच्यामुळे काय होतं की वजन वाढत जातं आणि वजनाचा शेवटी भार मणक्याला उचलावा लागतो. तर माझे असे सल्ले राहील की जर तुम्ही बसून काम करण्याची जर तुमची शैली असेल तर 1 तास झाला समजा तरी काही त्रास नाही झाला तरी उठून 2 मिनिटं पाय मोकळे करायचे, येऊन बसायचं आणि पुन्हा आपलं काम करायचं. त्याच्याने सुद्धा बरंचसं गादीमधलं प्रेशर आणि झीज तुमची कमरेतली कमी व्हायला मदत होईल. दुसरं म्हणजे वजन कमी करायचं. चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. पोहणं हा एक चांगला व्यायाम आहे. पाण्यामध्ये चालणं हा एक चांगला व्यायाम आहे. ह्याच्याने तुम्हाला वजन पण कमी करायला मदत होईल प्लस मणक्यासाठी पण हे सगळे 3ही व्यायाम खूप चांगले आहेत. तिसरं एक मला एकंदरीतच आपल्या जीवनशैलीतले बदल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. सर, आपली वेळ संपली आहे, आपल्याला इथेच थांबावं लागते, पण आज तुम्ही आलात आणि इतकी छान ही सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. स्वातंत्र्य दिनाच्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे शुभेच्छा. अगदी धन्यवाद सर. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.